FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आणि आपल्या आजच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल परसातील कुक्कुटपालन. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 29.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26.1 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ही 92% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही 75% राहू शकते. हवेचा ताशी वेग ताशी 18 किलोमीटर राहू शकतो. आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे अनिता गडगिडे यांचा. कृषीवाणी अंतर्गत ऐकूया कोंबड्यांची लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. कोंबड्यांच्या व्यवस्थापनात लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्ष्यांमध्ये रोग हा निरनिराळ्या प्रकारच्या अतिसूक्ष्म विषाणूंमुळे होत असतो. यामुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
कारण रोगाच्या उपचारापेक्षा प्रतिबंध हा केव्हाही चांगलाच. पक्ष्यांना होणारे बहुतेक आजार हे सांसर्गिक असल्यानं याची लागण एका पक्ष्यापासून दुसऱ्या पक्ष्याला लवकर होते आणि यामुळे संपूर्ण पक्ष्यांचं आरोग्यही धोक्यात येतं. आजारी पक्ष्यांना उपचारातून बरं करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यांच्या कामगिरीवर आणि उत्पादनावर याचा विपरीत परिणाम पडतो. याकरिता पक्षी रोगाला बळी पडू नये म्हणून पक्ष्यांना प्रतिबंधात्मक औषधं दिली जातात. याला लस म्हणतात. तसंच लस देण्याच्या प्रक्रियेला लसीकरण म्हणतात. लसीकरणामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून विविध रोगांपासून पक्ष्यांचा बचाव होतो. तसंच पक्ष्यांची होणारी मरतूक कमी होते आणि कुक्कुटपालकाचे आर्थिक नुकसान टाळल्या जाऊन उत्पन्नामध्ये वाढ होते. तेव्हा कोंबड्यांच्या लसीकरणातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊया. लस खरेदी करताना त्यावरील वापरण्याची अंतिम तारीख तपासूनच लस खरेदी करावी. लस घेतेवेळी ती योग्य तापमानात ठेवल्याची खात्री करून घ्यावी. लसीच्या बाटल्यांची वाहतूक ही नेहमी थर्मासमध्ये बर्फ ठेवून त्यावरच करावी. लसीकरणाची वेळ शक्यतो सकाळी लवकर वा सायंकाळी असावी. यामुळे पक्ष्यांवर वातावरणाचा आणि लसीकरणाचा एकत्रित ताण पडणार नाही. लस मुख्यत्वे डोळ्यांमधून, त्वचेमधून, पाण्यातून आणि मांसातून लस दिली जाते. लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. लसीकरण करण्यासाठी नेताना वापरण्यात येणारी लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी. लसीकरण करतेवेळी लसीच्या बाटलीसोबत आलेले निर्जंतुक पाणी हे लसीच्या बाटलीमध्ये टाकावं आणि ते एकजीव होईपर्यंत मिसळावं. तयार झालेली ही लस बर्फ असलेल्या भांड्यात ठेवावी. तसंच पक्ष्यांना लसीकरण करण्यासाठी छोट्या छोट्या ड्रॉपरचा वापर करावा. लसीकरण करताना ड्रॉपर ने-आण करण्यासाठी बर्फाच्या पॅडचा वापर करावा. लस तयार केल्यानंतर लवकरात लवकर संपवावी आणि पक्ष्यांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घ्यावी. बाटलीवर दिलेल्या सूचनांचं पालन करावं. एकदा वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. लसीकरणासाठी वापरात येणारी साहित्य सर्व निर्जंतुक करावीत. वापरून उरलेली लस बाटल्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. सर्व पक्ष्यांना एकाच वेळी लसीकरण करावं. तसंच फक्त निरोगी पक्ष्यांनाच लसीकरण करावं. एकावेळी एकच लस द्यावी, नाहीतर एकाच वेळी अनेक लस दिल्यास पक्ष्यांमध्ये त्याची रिॲक्शन होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. आत्ताच आपण कोंबड्यांची लसीकरण करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती ऐकली. कार्यक्रम होता कृषीवाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे परसातील कुक्कुटपालन. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कुक्कुटपालन, त्यातही परसातील कुक्कुटपालन हा व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्या हातून बऱ्याच चुका होतात. कारण हा व्यवसाय परंपरागत आपण करत आलेलो आहोत आणि त्याच्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण केल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं आपण आजचा आपला फोन इन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे परसातील कुक्कुटपालन आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर गोपाल मंजुळकर. तेव्हा आपण आपल्या आजच्या फोन इन कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आपलं सर्व शेतकऱ्यांचं आणि डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब, परसातील कुक्कुटपालन म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे? आता आपण जे म्हणतो की आपण कोंबड्या मोकट सोडलेला जो प्रकार आहे, आता कुक्कुटपालन करताना एक 4 ते 5 प्रकारे आपल्याला कुक्कुटपालन करता येते. एक तर म्हणजे टोटल मोकट सोडून देणे, त्याला कुठलेच काही खाद्य न देता काही न करता फक्त ते आपल्या वाड्यामध्ये राहतील आणि त्यांना कुठेतरी बसण्याची एखादी जागा राहील, खुराळा राहील. याच्यापेक्षा थोडंसं चांगलं एक तांत्रिक दृष्टीने केलं तर ते मग परसातील कुक्कुटपालन. त्याच्यामध्ये मग असं आहे की काही चांगल्या जातीच्या कोंबड्या आणणे, त्यांना आपल्या इथे ठेवणे. त्याचा उद्देश हा आहे की कमी जागेत, कमी खर्चात, कमी श्रमामध्ये
एक चांगल्या प्रकारचं वजन वाढणारा पक्षी पाळणे आणि चांगल्या प्रकारचे अंडे उत्पादन देणारा पक्षी पाळणे, जेणेकरून एक आपला जो काही घर खर्च आहे किंवा शेतासाठी एक जोडधंदा म्हणून आपण चांगल्या प्रकारे त्याला करू शकतो. यातला तिसरा प्रकार आहे मग आणखी ब्रॉयलर फार्मिंग आणि चौथं येतं मग लेअर फार्मिंग. ह्या 4 हे आहेत. पण परसातील कुक्कुटपालन जो आहे हा आपल्याकडे एक छोट्या खाणी असलेला व्यवसाय आहे आणि तो आपण आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. छोट्या खाणी असल्यामुळे याला काही रिस्क कमी आहे. म्हणजे आता समजा याच्यामध्ये कोंबड्यांमध्ये काही जर का मृत्यू जरी झाली तर एक 10-12 कोंबड्या जर का असल्या तर त्या माणसाला थोडी रिस्क जास्त वाटत नाही. पण तो जर का ब्रॉयलरसारखा फार्म आहे त्याच्यामध्ये जर का पूर्ण अचानक जर का कोंबड्या जर का ची मृत्यू झाली तर ती रिस्क खूप मोठी जास्त होऊन जातं. बरोबर. आणि उत्पादनाचं साधन जर का म्हटलं एक अंदाज, रोज काठी जर का एक तुमच्याकडे 30-40 कोंबड्या आहेत आणि तुम्हाला रोज जर का 15-20 अंडे जर का मिळत असतील आणि 20 अंडे जर का तुम्हाला एक 200 ते 300 रुपयाच्या दरम्यान जर का विक्री होत असेल तर 5 ते 6 हजार रुपये महिना आपण त्या परसाच्या कुक्कुटपालनामधून आपण आरामात काढू शकतो. आणि कोणताही स्पेशल वेळ न देता कुठलाही हे नाही आहे. घरगुती कुठली एखादी जी आपल्याकडच्या महिला असतील त्या सुद्धा याच्यासाठी चांगल्या प्रकारचं त्याचं व्यवस्थापन करू शकतात. आणि व्यवस्थापनाला असं खूप जास्त करावं लागत नाही. थोडंफार फक्त चांगल्या प्रकारे लक्ष देणे एवढंच आहे. बरोबर. वेळेवरती समजा द्यायचं असेल तर खाद्य देणे, ऋतूप्रमाणे त्यांना ठेवण्याची व्यवस्था करणे आणि लसीकरण असेल तर ते हे करणे, रोजकाठी अंडे काढणे आणि त्याची योग्य दरामध्ये विक्री व्यवस्थापन करणे, एवढं जर का योग्य याच्यात केलं तर चांगल्या प्रकारचा व्यवसाय हा छोट्या खाणी होऊ शकतो. सर आपल्याला एक फोन येत आहे, आपण फोन घेऊया. हां ठीक आहे. हॅलो. हां, आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आपलं नाव काय? नाव मुरलीधर श्रीराम गोणकर, वरोडी. वरोडी. माहिती पाहिजे कोंबडीचे बद्दल, कोणते जात घ्यायची, कोणते पिल्लं आणायचे. तर आपल्यासोबत डॉक्टर मंजुळकर साहेब आहेत. ते आपल्याला सांगतात की आपण कोणत्या गावरांसाठी कोणत्या जाती निवडल्या पाहिजे आणि त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे. हा, हे माहिती पाहिजे. तालुका कोणता आहे आपला? काय 15 किलोमीटर गाव आहे आमचं. आपलं आता तुम्हाला कुक्कुटपालन जे करायचं आहे ते छोट्या खाणीच करायचं असेल बहुतेक असं मला वाटते. तर छोट्या खाणी म्हणजे परसातील कुक्कुटपालन जर का आपल्याला करायचं असेल तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देशी कोंबड्या आपल्याला ठेवता येतील. आणि देशीमध्ये सध्या 2 प्रकारच्या येतात. एक देशी जी आहे ती आपण जी गावरान म्हणतो त्याला ती, आणि एक देशीमध्ये अशी येईल की ज्याच्यामध्ये थोडंसं काही त्याचे गुणधर्म जे आहेत ते चांगले केलेले असतात, त्या प्रकारची एक जात येते. तर त्या काही जाती अशा आहेत जसं आता आपल्याकडच्या भागामध्ये कावेरी आहे, ग्रामप्रिय आहे, सोनाली आहे, अशा काही जाती आहेत की ज्या आपल्याकडच्या भागामध्ये आपल्याला ठेवता येतील. आणि याचं सर्वात चांगलं महत्त्वाचं हे आहे म्हणजे की वजनवाढही चांगली होते आणि अंडी उत्पादनसुद्धा चांगलं आहे. तर त्या दृष्टीनं ह्या प्रकारचे जर का जाती आपल्याकडे ठेवल्या तर आपल्याला वर्षाकाठी एका कोंबडीपासून जवळपास 150पर्यंतचे अंडे मिळू शकतात. आणि सोबतच 4 महिन्यामध्ये जवळपास एक अंदाज जर का घेतला, चांगल्या प्रकारचं खाद्य जर का दिलं तर 1.25 किलोपर्यंतचं वजन या कोंबड्यांचं वाढू शकते. याचं खाद्य आता 2 प्रकारे करता येईल तुम्हाला. आता गावरांसाठी आपण खाद्य जे आहे ते घरगुतीसुद्धा तयार करू शकतो किंवा बाजारामध्ये सुद्धा याचं खाद्य उपलब्ध आहे. आता गावरांसाठी आपण जे खाद्य देतो हे लेअरचं खाद्य दिलं तरी चालतं, किंवा बाजारामध्ये सध्या गावरान कोंबड्यांसाठी असलेलं जे काही खाद्य आहे ते सुद्धा उपलब्ध आहे. किंवा मग तुम्ही घरच्या घरी जरी तयार केलं, तुमच्याकडे जे काही संसाधन आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, डाळ असतील, काही तांदूळ असेल आणि सोबत गहू असतील, या सर्वांचं एकत्रित मिश्रण करून जर का घरच्या घरी जरी का तुम्ही चांगल्या प्रकारचं खाद्य बनवलं तरी त्याचासुद्धा तुम्ही घरच्या घरी वापर करू शकता. फक्त याच्यामध्ये एकच काम करायचं, घरच्या घरी खाद्य जर का बनवायचं असेल तर मक्याचा वापर सर्वात जास्त करायला पाहिजे. 100 किलो जर का खाद्य बनवायचं असेल तर एक अंदाजित 60 किलोपर्यंत तुम्हाला मका चुरी घ्यावी लागेल. 15 ते 20 किलो तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाची चुरी टाकू शकता. 15 ते 20 किलो तुमच्याकडे ज्या काही डाळी उपलब्ध असतील त्याचेही टाकू शकता. आणि उरलेल्या याच्यामध्ये मग तुम्ही तांदूळ आणि किंवा आणखी काय तुमच्याकडे जे उपलब्ध असेल किंवा सोयाबीन याचासुद्धा वापर तुम्ही तुमच्या पक्ष्यांच्या खाद्यामध्ये भरडा करून करू शकता. आणि सोबत काही जीवनसत्व आणि खनिज मिश्रण हे एकत्र करून जर का 100 किलोमध्ये जर का एकत्र बनवून खाद्य बनवून ठेवलं तर ते रोज काठी तुम्ही तुमच्या कोंबड्यांना टाकू शकता. गावरान कोंबड्यांना लसीकरण बिलकुल करायलाच पाहिजे. तसं पाहिलं तर जेवढंही काही आपण पक्षी किंवा जनावर पाळतो याचं लसीकरण व्हायला
पाहिजे. ते दोन दृष्टीनं चांगलं आहे की एक तर त्या जनावराला किंवा त्या पक्ष्याला त्याच्यापासून कुठली बाधा होणार नाही, आणि काही असे रोग असतात की जे जनावरांपासून किंवा पक्ष्यांपासून माणसांपर्यंत सुद्धा पोहोचतात, तर त्याला वाचवण्यासाठी सुद्धा मग आपल्याला त्या जनावरांचं किंवा त्या पक्ष्यांचं लसीकरण करून घेणं गरजेचं असते. लसीकरण जे आहे तुमचे स्थानिक दवाखाने जे आहेत, तुमच्या बाजूला जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या ठिकाणी एक तर उपलब्ध होऊ शकतात, किंवा तुमच्या बाजूला जे कुठलेही मेडिकल स्टोअर असतील ज्या ठिकाणी जनावरांची औषधं उपलब्ध असतात त्या ठिकाणी सुद्धा ते इंजेक्शन्स किंवा लस ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. 2-3 प्रकारचे येतात, काही नाकामधून टाकण्याचे येतात, काही डोळ्यामधून असतात, काही तोंडामध्ये टाकण्याचे येतात, किंवा काही जे आहे ते पंखाखाली सुद्धा दिल्या जातात. आता ती कुठली लस कधी द्यायची याच्याप्रमाणे तुम्हाला ते ठरवावं लागेल, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकदा स्थानिक जे काही तुमचे जवळचे जे काही पशुवैद्यक आहेत त्याच्यामार्फत जर का तुम्ही एकदा त्यांच्याकडून जर का कसं द्यायचं आणि काय करायचं अशी जर का एकदा शिकून घेतलं की मग तुम्हाला तशा प्रकारचं ते शेड्यूलसुद्धा बनवून देऊ शकतात, आणि कसं द्यायचं हे सुद्धा तुम्हाला सांगू शकतात. म्हणजे तुम्ही घरच्या घरीच लसीकरणसुद्धा करू शकता. ठीक आहे मुरलीधर भाऊ, धन्यवाद. सर आता आणखी एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की आपण जे लेअर फार्मिंग मोठ्या प्रमाणात केल्या जाते, म्हणजे त्याची जे अंड्याची साईज असते मार्केटमध्ये, आपण जे बहुधा जे अंडे पाहतो फार्मवरचे किंवा फार्मचे अंडे असं आपण त्याला संबोधतो, आणि गावरांचे अंडे जे आहेत ते गावरांच्या अंड्याची साईज अगदी एकदम छोटी येते, आणि जे अंडे फार्मवरचे येतात त्याची साईज खूप मोठी असते. हा काय तफावत आहे? आता याच्यासाठी जिथे लेअर फार्मिंग होतं त्या ठिकाणी काय होतं की अशा काही जाती वापरल्या जातात की ज्याच्याकडून वर्षाकाठी कमीत कमी 300 अंडे उपलब्ध होतील, आणि त्या अंड्याची साईज जी आहे याचं म्हणजे वजनाप्रमाणे म्हटलं तर 85 ग्रामच्या वर साईज असायला पाहिजे असं त्याचं हे आहे. तेवढं असेल तर त्या अंडी उत्पादनातून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे FCR जो आहे, फूड आपण खाद्य जे देतो व्यवस्थापन जे करतो त्याचा एक योग्य प्रकारे त्याचा म्हणजे मोबदला मिळू शकतो. आता छोट्या याच्यामध्ये आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत ज्या आपण परसबागेसाठी वापरतो, तर ह्याच्यामध्ये जो आहे याचा एक अंड जे आहे हे 65 ते 70 ग्रामपर्यंत राहतं. थोडंसं छोटं अंड येईल. दुसरं एक आहे की रंग, थोडासा याचा रंग जो आहे हा तपकिरी किंवा थोडासा लालसर रंग येतो, त्याला रंगाचा एक वेगळा हे राहतो, आणि हा त्याचा गुणधर्मच आहे. आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत त्याचा हा गुणधर्म, देशी कोंबडा आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामुळे ते अंड आपल्याला लगेच लक्षात येतं की ओळखू आपण शकतो त्याच्यावरूनच की हे गावरान कोंबड्यांचं आहे. आता बऱ्याचशा लेअर फार्ममध्ये काय होतं की त्या ठिकाणी जो पहिला आलेला म्हणजे सुरुवातीला जेव्हा कोंबड्या अंडे देतात त्यावेळेस बऱ्याचशा अंड्यांची साईज ही छोटी राहते, तर मग त्या छोट्या साईजच्या अंड्याला काही थोडंसं आपल्याकडच्या याच्यामधले काही लोक असे असतात की ज्यांना त्या रंगामध्ये म्हणा किंवा आणखी याच्यामध्ये करून फवारा करून मग त्याला मार्केटमध्ये गावरान कोंबड्यांचे अंडे म्हणून बऱ्याच वेळा विकल्या जातात. तर ह्याला फक्त एक हे आहे की त्याला ओळखायचं असेल तर एकतर जो एकसारखा साईज जो आहे त्याच्यावर ओळखू शकतो, आणि त्याचं जे टर्फल आहे ते थोडंसं आपल्या गावरांच्या जाड असतं, तो एक थोडासा हे करता येईल आपल्याला. तर आणि चवीचा फरक पडतो, बराच चवीचा खूप फरक पडतो, चवीचा बऱ्याच याच्यामध्ये फरक पडतो, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. डॉक्टर साहेब, आता ज्या लोकांना नवीन याच्यात परसातील कुक्कुट पालन करायचं तर ते याच्यात काय आहे की महत्त्वाचं गावरांमध्ये जे कोंबडी असते त्याच्या मागं पिल्लं लावून ती तिचं काळजी घेते त्या पिल्लांची, बहुधा जनरली गावात हे पाहायला भेटते आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला सुरुवात करायची असेल तर त्यांनी जर 1 दिवसाची पिल्लं विकत घेतली गावरांची तर मग त्याला कोणती काळजी घ्यावी लागेल? आता 1 दिवसाचे पिल्लं गावरांची विकत घेताना काळजी हे आहे की एक तर चांगल्या ठिकाणाहून विकत घेणे, ज्या ठिकाणी खरंच देशी आणि जातीवंत पिल्लं उपलब्ध होतात अशा ठिकाणासून शक्यतो पिल्लं घ्यावे. आणि घेताना 1 दिवसाच्या ऐवजी थोडे 3 किंवा 5 दिवसाचे असेल तर त्याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण कमी राहतं, कारण की 1 दिवसाचे घेतले तर त्यांना खाद्य उचलण्यापासूनच्या सवयी आपल्याला लावाव्या लागतात. कारण आता 1 दिवसाचं पिल्लू असेल तर ते आल्यानंतर त्याला आपण ट्रान्सपोर्ट असेपर्यंत म्हणजे आपल्याकडे हलवेपर्यंत त्याला शक्यतो खाद्य देत नाही, आणि जेणेकरून तो आपल्याकडे त्यांना आल्यानंतर खाद्य घ्यायला सुरुवात केली पाहिजे. ह्या दृष्टीनं आल्यानंतर त्याला अशा ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी की ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तो गोठा किंवा ते रूम जे आहे किंवा तो शेड जे आहे ते चांगलं साफ स्वच्छ केलेलं असलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ते जसं घर आपण स्वच्छ ठेवतो त्या प्रकारे जरी ठेवलं तरी हरकत नाही. आणि त्या ठिकाणी ब्रुडिंगची व्यवस्था असली पाहिजे. ब्रुडिंग म्हणजे असा एखादा म्हणजे नसेल काही हे तर एखादा पुठ्ठा घ्यायचा, त्याला गोल आकारामध्ये हे करायचा, तो कमीत कमी 1 ते 1.25 फूट उंच असावा. याचा एकच फायदा आहे की ते पिल्लू त्या
त्याच्या बाहेर जायला नको. आणि आपण त्याला जी ऊब देणार आहे ते ऊब त्याला योग्यरित्या भेटली पाहिजे. आणि कारण की रूमभर जर का त्यांना सोडून दिलं तर प्रत्येकाला खाद्य देण्याचं किंवा त्याला ऊब देण्याचं प्रकार आपण प्रत्येक ठिकाणी करू शकत नाही. त्या दृष्टीनं त्याला ब्रुडिंगची व्यवस्था म्हणजे एका ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था त्याला करायला पाहिजे. त्याच ठिकाणी खाली पेपर टाकून जसे त्या पिल्लांची साईज आहे, चोचीची साईज आहे, त्याप्रमाणे त्याला खाद्याची साईज असायला पाहिजे. म्हणजे आता खाद्यामध्ये 5 प्रकार असतात: प्री स्टार्टर, स्टार्टर, ग्रोवर, फिनिशर आणि लेअर, अशा वेगळ्या वेगळ्या ह्या स्टेजेस आहेत. तर प्री स्टार्टर म्हणजे कसं, खाद्य सुरू करण्यापूर्वीच तर तो त्याच्यामध्ये दाणे जे असतात ते बरेचसे बारीक असतात आणि त्या पेपरवरती टाकल्यानंतर ते पिल्लं जे आहे त्या व्यवस्थितपणे ते खाद्य खाऊ शकतात. त्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे. आणि लाईट्स जो आहे, कारण आता जेही पक्षी आले त्याला ऊब पाहिजे आहे, तर एक 35 डिग्री सेल्सिअसचं तापमान त्या ब्रूडरमध्ये शक्यतो असायला पाहिजे. 33 ते 35 डिग्रीच्या दरम्यान असलं तर त्या वातावरणामध्ये पिल्लांची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. आता जर का बॉडी टेम्परेचरचा जर का विचार केला तर माणसाचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे 98 ते 99 पर्यंत राहतं. पण पक्ष्यांमध्ये जर का, कोंबड्यांमध्ये जर का विचार केला तर यांचं शरीराचं तापमान जे आहे ते 106 ते 108 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत जातं. त्याच्यामुळे यांचा त्याचाच जो काही बॉडी टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळे यांना वाढ होताना सुद्धा ऊबची आवश्यकता जास्त राहते. म्हणूनच आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपण आपल्याकडचे गावरान कोंबड्यांचे अंडी जे आहेत ते कोंबडीच्या अंगाखाली किंवा खुराड्या याच्यामध्ये ठेवतो, जेणेकरून त्यातून पिल्लं बाहेर निघतील. तर 160 डिग्री फॅरेनहाईटचं तापमान आहे, म्हणजे ऑलरेडी 35 ते 36 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे आणि त्याच्यामध्येच त्याची ऊब होते. तर अशा वातावरणात जर का त्यांना ठेवले तर मग पिल्लांची वाढ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. सर, आता याच्यात ज्यावेळेस आता आपल्याला प्रश्न आला त्यात तुम्ही लसीकरण बाबत सांगितलं, पण मला मुख्य त्या याच्याबद्दल असं विचारायचं आहे की वाढीच्या अवस्थांमध्येच सुरुवातीला त्या बऱ्याच पक्ष्यांच्या चोची मारण्याचं जे प्रमाण आहे ते गावरांमध्ये असं जर तुम्ही बंदिस्तमध्ये जर त्या ठेवल्या तर त्यात बहुधा बऱ्याच वेळा हे गोष्टी होतात की त्या एकमेकाला चोची मारतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असंही होते की आपली मरतूक त्या ठिकाणी वाढू शकते. तर त्यासाठी म्हणजे ते काय कारण आहे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येईल? आता चोची मारणे हा प्रकार शक्यतो आपल्याला गावरान कोंबड्यांमध्ये दिसतो, कारण बाकीच्या कोंबड्यांमध्ये हा शक्यतो आढळत नाही. आता गावरान याच्यासाठी राहतो की गावरान कोंबड्यांमध्ये चोचीची वाढ खूप जास्त होते. आणि आपण जर का बघितलं असेल की एक ठराविक 2 किंवा 3 महिन्याचे जेव्हा पक्षी होतात तेव्हा हे झाल्यानंतर ते पक्ष्यांना एक सवय असते की कुठेही गेलं की आपली चोच जी आहे ती खाली दगडावरती किंवा कशावरती मारणे किंवा तर याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होते, चोच आपोआप घासल्या जाते किंवा ती तेवढी वाढ जी आहे ती खुंटवल्या जाते. पण बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण आपल्या फार्ममध्ये ह्या कोंबड्या ठेवलेल्या असतात तर यांना अशा प्रकारचं कुठं वातावरण मिळत नाही, त्याच्यामुळे चोचीचं वाढ खूप जास्त होतं. त्याच्यामुळे मग चोचीची वाढ जास्त झाली तर मग त्यांना खाद्य घेण्यास त्रास होतो आणि खाद्य घेण्यास त्रास झाल्यामुळे मग भुकेपोटी काय करतात ते मग एकमेकांना चोचे मारण्याचं प्रमाण वाढतं. त्यातून मग रक्तबंबाळ करणे, मग रक्ताची चव आली की मग तो जो प्रकार आहे तो एक राहतो. किंवा कुठल्या तरी म्हणजे खनिजांची कमतरता हा सुद्धा दुसरा त्याच्यामध्ये हे आहे. खनिजांची जर का कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा चोची मारणे हा प्रकार कोंबड्यांमध्ये बराच होतो. तर त्या दृष्टीनं आपल्याकडच्या ज्या काही कोंबड्या आहेत त्यांना योग्य खनिजाची मात्रा खाद्यामध्ये देणे हा एक, जीवनसत्व जे आहेत ते योग्य प्रमाणात देणे आणि 3 महिन्यानंतर चोच ज्या आहेत त्या कापून घेणे किंवा जाळून घेणे हे महत्त्वाचं आहे. सर, आणखी एक महत्त्वाचं असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळा आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं की फार्मवर जे आहेत ते साधारण 1 वर्षाला 300 अंडीचं तिचं प्रमाण आहे, परंतु गावरांमध्ये जे कोंबडी खूड होणे म्हणजे लवकरच म्हणजे काही पक्षी 30-35 अंडेच देतात आणि खूड होऊन जातात. तर नेमकं याच्यात अंडी उत्पादन हाच आपला यातला महत्त्वाचा उद्देश आहे आणि सोबत आपण समजा त्यातले जे कोंबडे आहेत गावरान ते आपण बाहेर काढतो आणि ते विकतो, पण अंडी उत्पादन एवढ्या लवकर होते आणि ते अगदी सीमित असते. तर याच्यासाठी शेतकरी बंधूंनी काय केलं पाहिजे की जास्त दिवस त्यांनी अंडे दिले पाहिजे? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जातीची निवड. आता आपल्याकडच्या ज्या देशी कोंबड्या आहेत ज्या आपण त्याला प्युअर गावरान म्हणतो, याच्यामध्ये असं हे आहे की ह्या काही आता निसर्गाचं एक हे आहे की निसर्गाने त्या पक्षाला अंडी
त्यातून पिल्लं बाहेर काढण्यासाठी दिलेला वेळ म्हणजे सरळ खुडवणे हा आहे. खुडवणे. काही अंडे दिल्यानंतर त्या पक्ष्याला त्या अंड्यावरती बसण्यासाठीचा जो वेळ आहे तो म्हणजे खुडवणे, बरोबर, जेणेकरून त्याच्यातून पिल्लं निघतील आणि त्याचा जो काही निसर्ग चक्र आहे तो योग्यरित्या सुरू राहील. तर ह्या काही वेगळ्या जाती आहेत, गावरान जाती आहेत, आणि काही अशा विकसित झालेल्या जाती आहेत की ज्याचं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं हे आहे की त्या वर्षाकाठी खूड होत नाहीत आणि त्यांचं अंडी देण्याचं प्रमाण जे आहे हे नेहमी सुरूच राहते. तर अशा काही जाती आहेत. त्या जातीची जर का निवड केली तर चांगल्या प्रकारचे देशी कोंबड्यांचा जर का विचार केला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्षाकाठी 80 ते 100 जास्तीत जास्त 100 पर्यंत अंडे मिळू शकतात. पण विकसित जाती ज्या आहेत त्याचा जर का विचार केला तर आपल्याला वर्षाकाठी 180 ते 200 पर्यंतचे सुद्धा अंडे म्हणजे डबल उत्पादन आहे. डबल उत्पादन आपल्याला त्या कोंबड्यांपासून मिळू शकतं. दुसरं एक आहे की आपली देशी कोंबडी जी आहे त्याला अंडे देण्याचा काळ जो सुरू होतो हा 5व्या महिन्यापासून जवळपास सुरू होतो. 5 ते 6 महिन्यानंतर 180 दिवस पासून नंतर कुठेतरी अंडे उत्पादन सुरू होते. पण ह्या विकसित जाती ज्या आहेत ह्या 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्येच त्यांचं एक वजन चांगल्या प्रकारे वाढलं, 1.25 किलोपर्यंत जर जेव्हा जातात तेव्हापासूनच त्यांचं अंडे देण्याचं उत्पादन सुरू होऊन जातं. म्हणजे 2 ते 3 महिने जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये कमी करता येतात. 2 महिने जरी 60 दिवस जरी कमी होत असेल तरी आपला म्हणजे अंडे उत्पादन आपल्याला लवकर अंडे देण्याचा कालावधी वाढतो. आता या दृष्टीनं जर शेतकरी बंधूंना जर काही जातींची निवड करायची असली तर अंडीसाठी तुम्ही कोणत्या जाती सुचवाल? बऱ्याचशा जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण आपल्या लोकल याच्यामध्ये आजूबाजूला ज्या उपलब्ध असतील त्याचा वापर जर का केला तर अतिशय योग्य राहील. आपल्या आजूबाजूला जे काही पक्षी उबवणी केंद्र आहेत त्या ठिकाणी जर का एकदा चौकशी केली की कुठल्या प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत तर त्याच्यापासून नक्कीच शेतकऱ्यांना योग्य प्रकारची जात निवडता येईल. तरीही पण आपल्याकडच्या भागामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सोनाली आहे, ग्रामप्रिया आहे, त्याच्यानंतर सातपुडा आहे, त्याच्यानंतर कावेरी, ह्या अशा काही जाती आहेत की ज्यांचं अंडी उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारचं आहे आणि आपल्याकडच्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकतात. पण याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा जाती आहेत, पण त्याची उपलब्धता बघून मग आपल्याला तशी पुढच्या आपल्याकडे कशा फार्मला आणायच्या आणि ठेवायच्या याच्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल. आपल्या कार्यक्रमात परसातील कुक्कुटपालन संदर्भात बऱ्याच गोष्टीचा उहापोह केला, परंतु एक मला असं विचारायचं आहे की कोणतीही गोष्ट, कोणताही व्यवसाय एका तांत्रिक दृष्टीनं जर करायचा असला, एक महिला असेल किंवा एखादा युवक असेल तरीसुद्धा त्यासाठी त्यांचं व्यवस्थित प्रशिक्षण होणं हे खूप गरजेचं आहे. तर या संदर्भात काही म्हणजे अगदी गावरान कोंबड्यांचं संगोपन किंवा परसातील कुक्कुटपालन या संदर्भात काही प्रशिक्षणांचं आयोजन आपल्या जिल्हास्तरीय काही ठिकाणी असं होते काय? तर जर होत असेल तर कुठे होते? आपल्याकडच्या ह्याच्यामध्ये आता सध्या आपल्या इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ याचं काही ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी आहे, जे प्रशिक्षण आहे ते आयोजित होतात. दुसरं जे आहे इथं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे, त्यांचे जे काही इथे एक एक्सटेन्शन विंग आहे त्यामध्ये सुद्धा बरेचसे हे प्रशिक्षण आयोजित होतात. आणि मुख्यतः जिल्ह्यामध्ये एक काम करणारी एक संस्था जी आहे ते कृषी विज्ञान केंद्र, ह्या ठिकाणी ह्या सर्व बाबतीतले जे काही प्रशिक्षण आहेत ते आपण तिथे राबवतो. त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, परसातील कुक्कुटपालन असेल, मासल कुक्कुटपालन असेल किंवा लेअर फार्मिंग असेल, ह्या सर्व गोष्टींचे जे काही प्रशिक्षण आहे ते आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवले जातात. आणि हे कृषी विज्ञान केंद्र जे आहे अकोल्यापासून एक 15 किलोमीटर अंतरावर शिसा उदेगाव या गावी असल्यामुळे अकोल्यापासून जवळ आहे. त्याच्यामुळे अकोला जिल्ह्यातले काही जे काही युवक युवती असतील त्यांनी जर का याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन जर का हे छोटाखानी व्यवसाय सुरू केले तर त्यांना खूप चांगल्या प्रकारचा एक रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आता सर, आपण प्रश्नामध्ये उत्तर देतानाही सांगितलं की लसीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु गावरांमध्ये लोकांचा समज असा आहे की आपण लसीकरण नाही केलं तरी काही हरकत नाही. तर याच्यात तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की जरी गावरान असल्या तरीही लसीकरण जर का केलेलं असलं तर ते योग्य राहील, जेणेकरून मरतूक जी आहे हे कुठल्या रोगापासून होत असेल तर ती आपल्याला टाळता येईल. आता परसातील जेव्हा आपण कुक्कुटपालन करतो तेव्हा बऱ्याच वेळा काय होते की याला एरिया रेस्ट्रिक्टेड राहत नाही, कुठल्याही ठिकाणी आपले पक्षी फिरतात बऱ्याच वेळा. त्यामुळे गावातले काही गावामध्ये आहेत किंवा बाहेरचे येणारे जे काही पक्षी आहेत किंवा झाडावरचे पक्षी आहेत किंवा इतर जे पक्षी आहेत यांच्यापासूनही बऱ्याच वेळा आपल्या पक्ष्यांना काही आजार पसरू शकतात. तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी मग आपल्या पक्ष्यांना जर का लसीकरण झालेलं असेल तर ते खूपच चांगलं राहतं. तर याच्यासाठी आपण पक्ष्यांना लसीकरण करताना शक्यतोवर पहिल्या दिवशी जे आहे मॅरेक्सची लस आपण आपल्या पक्ष्यांना देतो, 7व्या दिवशी जी आहे हे लासोटाची लस देतो आणि
24व्या दिवशी लासोटाचा बूस्टर देतो. एवढे जरी 3 लसी जरी आपण आपल्या पक्ष्यांना जर का दिल्या तरीही आपल्या पक्ष्यांचं ह्या दोन्ही रोगापासून होणारं जे काही नुकसान आहे आपल्याला ते टाळता येऊ शकतं. सर, आज आपण परसातील कुक्कुटपालन या संदर्भात बऱ्याच प्रश्नांची शेतकऱ्यांची उत्तरं दिली आणि म्हणजे शेतकऱ्यांना एक संकल्पना त्यांच्या डोक्यात उभी होईल की परसातील कुक्कुटपालन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा प्रशिक्षणासाठी आपण कुठे गेलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमातून दिलेली आहे. आपण या कार्यक्रमासाठी आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाला त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या ऐकलात. विषय होता परसातील कुक्कुटपालन. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1955 ते 2530 रुपये आवक 93 क्विंटल. गहू लोकल 2435 ते 2700 आवक 111 क्विंटल. उडीद 5000 ते 5800 आवक 2 क्विंटल. मूग 5000 ते 6905 रुपये आवक 19 क्विंटल. तूर 6000 ते 6905 आवक 991 क्विंटल. हरभरा 5100 ते 6240 आवक 684 क्विंटल. तीळ 7000 ते 8500 आवक 20 क्विंटल. मका 1705 ते 1880 आवक 24 क्विंटल आणि सोयाबीन 4100 ते 4450 आवक 944 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी मित्र हो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 32.4 सेल्सिअस, किमान तापमान 24.6 सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 4.8 तास, हवेचा ताशवेग 2.9 किलोमीटर, सकाळची आर्द्रता 84% तर दुपारची आर्द्रता 55%, बाष्पीभवनाचा वेग होता 4.9 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 552.3 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त जाणून घेतलं. त्यासोबत आपल्या आजच्या किसानवाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.